गवळी शिवरा येथे एका 46 वर्षीय महिलेच्या खुनाच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात शिल्लेगाव पोलिसांना यश आले आहे। या प्रकरणात एका आरोपीस शिल्लेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे। या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार शिल्लेगाव पोलीस ठाणे हद्दीतील गवळी शिवरा ते आरापूर जाणाऱ्या रोडच्या बाजूला शेतात 5 मे रोजी मयत अवस्थेत महिलेचे प्रेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चौश यांना मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने निरीक्षक चौश, उपनिरीक्षक काळे, धनागोंडे, हनुमंत सातपुते, स्वप्नील नरोडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत बारकाईने पाहणी केली असता महिलेच्या डोक्यात कुठल्या तरी हत्याराने गंभीर जखमी करून तिचा खून केला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। सदर महिलेची ओळख पटवण्यात आली। तिचे नाव सुमन कडू काकडे, वय 46 वर्षे, राहणार गवळी धनोरा, तालुका गंगापूर असे असल्याचे समोर आले। पोलीस निरीक्षक चौश यांनी याबाबत पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांना घटनेचे गांभीर्य घेऊन माहिती दिली। त्यावरून तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली व तपासाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या। सदर महिलेचे 26 जणून तिच्या डोक्यात गंभीर जखमी होऊन त्यामुळे मयत झाल्याचे निष्पन्न झाल्याने नातेवाईकांच्या तक्रारीवरून प्रकरणात शिल्लेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी शिल्लेगाव पोलिसांना कायदेशीर सूचना दिल्या। त्यावरून निरीक्षक चौश यांनी गोपनीय बातमीदारांना सूचना दिल्या, तसेच पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांना देखील सूचना दिल्या व गुन्ह्यातील आरोपीस अटक करणे काम मार्गदर्शन करण्यात आले। तसेच गुन्ह्याच्या तपासादरम्यान मयताचे नातेवाईक यांनी वामन माधव जगताप, राहणार गोपाळवाडी, तालुका गंगापूर याच्यावर संशय असल्याचे कळवले होते। तसेच गोपनीय बातमीदार यांनी देखील सांगितले की मयत महिलेचे व संशयित आरोपीचे मागील 25 वर्षापासून प्रेम संबंध होते व मयत महिला ही आरोपीस प्लॉट घेऊन दे अशी सतत मागणी करत होती। अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने शिल्लेगाव पोलीस आरोपीच्या मागवर होते। 9 मे रोजी पोलीस निरीक्षक चौश यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्ह्यातील संशयित आरोपी हा वैजापूर तालुक्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने, कॉन्स्टेबल हनुमंत सातपुते यांना मार्गदर्शन करून सापळा रचण्यास सांगण्यात आले। दरम्यान संशयित आरोपी नामे वामन माधव जगताप, वय 56 वर्षे, राहणार गोपाळवाडी, तालुका गंगापूर हा मिळून आल्याने त्यास पोलीस स्टेशन येथे आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मयत महिला हिचे व त्याचे मागील 25 वर्षापासून प्रेम संबंध होते। दोघे पती पत्नी सारखे सोबत राहत होते, परंतु मागील 3 महिन्यापासून मयत महिला ही लासू स्टेशन येथे प्लॉट घेऊन देण्यासाठी तगादा लावत होती, सतत पैशाची मागणी करत होती। 4 मे रोजी सकाळी मयत महिला ही लासू स्टेशन येथून मोटरसायकलवर बसून आरापूर ते गवळी शिवरा जाणाऱ्या रोडच्या बाजूला पडीत शेतात नेले असता तेथे प्लॉट घेऊन दे व पैसे दे या कारणावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे आरोपीने लोखंडी नळीने मयताच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारल्याचे कबूल केले। सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पालवे, पोलीस निरीक्षक चौश, उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने, उपनिरीक्षक गणेश काळे, सहाय्यक फौजदार धना गोंडे, श्रीकृष्ण दानी, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत सातपुते यांच्या पथकाने केले आहे। अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करीत आहेत।